नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या यशोमार्ग यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था. तर MPSC, तलाठी व सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त. चला तर आपण पहिला प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय ए महात्मा ज्योतिराव फुले, पर्याय बी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, पर्याय सी महर्षी धोंडो केशव कर्वे, पर्याय डी बाळशास्त्री जांभेकर. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. तर आपण याच्यात आता बघू थोडंसं डिटेल. तर योग्य उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. स्थापना झाली होती मित्रांनो 31 मार्च 1868. ठिकाण होतं मुंबई आणि उद्देश होता एकेश्वराचा प्रसार, जातीवाद निर्मूलन आणि त्रिशिक्षण. तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर पर्याय ए 24 सप्टेंबर 1873, पर्याय बी 24 सप्टेंबर 1875, पर्याय सी 11 एप्रिल 1873, पर्याय डी 31 मार्च 1867. तर योग्य उत्तर आहे मित्रांनोचं पर्याय ए 24 सप्टेंबर 1873. तर थोडा आणखीन डिटेल बघू मित्रांनो. तर याची स्थापना झाली होती पुणे येथे. उद्देश होता बहुजन समाजाला ब्राह्मणी वर्चस्वापासून मुक्त करणे आणि त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे. तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. 1849 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना कोणी केली? पर्याय ए लोकहितवादी, पर्याय बी न्यायमूर्ती रानडे, पर्याय सी दादोबा पांडुरंग तर्खडकर, पर्याय डी भाऊ दाजी लाड. योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी भाऊ दाजी लाड. चला थोडं आणखी थोडक्यात बघू मित्रांनो. तर योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर स्थापना झाली होती मित्रांनो 1849. स्थापन झाली होती मुंबई येथे. ही एक गुप्त संस्था होती आणि हिचा उद्देश होता जातीभेद मोडणे, मूर्तिपूजेला विरोध, विधवा विवाहाला प्रोत्साहन देणे. तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न चौथा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कुठे केली होती? तर उत्तर मित्रांनो पर्याय एक आहे पुणे, पर्याय बी आहे मुंबई, पर्याय सी आहे कलकत्ता, पर्याय डी आहे मद्रास. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई, पर्याय बी. तर थोडक्यात आणखीन बघू मित्रांनो. योग्य उत्तर मुंबई. मित्रांनो याची स्थापना झाली होती 10 एप्रिल 1875. ठिकाण होतं मुंबई. नंतर मुख्यालय लाहोर, म्हणजे नंतरच्या काळात पंजाबकडेच तिचा जास्त ओघ होता. तर याचं घोषवाक्य होतं वेदाकडे परत चला. बऱ्याच वेळा हा परीक्षेला येऊन गेलेला आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5, 1906 साली डिस्परेट क्लासेस मिशन ची स्थापना कोणी केली? पर्याय ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय बी महात्मा फुले, पर्याय सी छत्रपती शाहू महाराज, पर्याय डी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर स्थापना झाली होती मित्रांनो 18 ऑक्टोबर 1906 रोजी. ठिकाण होतं मुंबई आणि उद्देश होता अस्पृश्यांचा उद्धार करणे, त्यांच्यासाठी शाळा, वसतिगृहे, दवाखाने सुरू करणे. या संस्थेची पहिली शाळा मुंबई येथे परळ येथे सुरू करण्यात आली होती. तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणत्या शहरात झाली? पर्याय सुरत, बी मुंबई, पर्याय सी पुणे, पर्याय डी नाशिक. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय सुरत. तर थोडक्यात आणखीन माहिती बघू याच्याबद्दल. सुरत याची स्थापना झाली होती मित्रांनो 22 जून 1844 गुजरातमध्ये सुरत येथे. याचे संस्थापक होते दादोबा पांडुरंग तर्खड आणि दुर्गाराम मंछाराम यांनी स्थापना केली होती गुजरातमधील सुरत येथे. ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय ए डॉक्टर पंजाबराव देशमुख, पर्याय बी कर्मवीर भाऊराव पाटील, पर्याय सी महर्षी बापूजी साळुंखे, पर्याय डी
महर्षी कर्वे. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो याचं पर्याय बी कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांनी स्थापना केली होती मित्रांनो 4 ऑक्टोबर 1919. कुठे केली होती तर काले. कुठे? जिल्हा सातारा. ब्रीद वाक्य होतं स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. तर पुढचा बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 8. स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी आणि विधवांच्या कल्याणासाठी निष्काम कर्ममठ कोणी सुरू केले? पर्याय होतं सावित्रीबाई फुले. पर्याय बी पंडिता रमाबाई. पर्याय सी महर्षी धोंडो केशव कर्वे. पर्याय डी गोपाळ गणेश आगरकर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांच्याबद्दल थोडी माहिती बघू. योग्य उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे. तर हिची स्थापना झाली होती मित्रांनो 4 नोव्हेंबर 1910 उद्देश होता समाजाची निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण करणे. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 9. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय छत्रपती शाहू महाराज. पर्याय बी डॉक्टर पंजाबराव देशमुख. पर्याय सी कर्मवीर भाऊराव पाटील. पर्याय डी सयाजीराव गायकवाड. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख. त्याची स्थापना झाली होती मित्रांनो डिसेंबर 1932 आणि अमरावती येथे. विशिष्ट विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था सध्या स्थित आहे. ठीक आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10. शारदा सदन ही संस्था कोणी सुरू केली? पंडिता रमाबाई. पर्याय बी सावित्रीबाई फुले. पर्याय सी ताराबाई शिंदे. पर्याय डी रमाबाई रानडे. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय ए पंडिता रमाबाई. थोडक्यात माहिती घेऊ शारदा सदनची. शारदा सदन ही 11 मार्च 1889 मुंबई येथे स्थापन झाली. ठीक आहे. तर त्यानंतर 1890 ही पुण्यात स्थलांतरित झाली. तिचा उद्देश होता निराधार विधवा स्त्रियांना आश्रय देणे, त्यांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे. तर आजचे प्रश्न इथं संपले आहेत. पुढील व्हिडिओसाठी आजच सबस्क्राईब करून लाईक करा. पुढील नोटिफिकेशन लवकरच आपल्याला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.